Hello everyone, welcome to Base Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see top 50 important mid and final semester questions for agricultural heritage, that is course title is and course number is AGH 111. Okay, so this is part first. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ॲग्रिकल्चरल हेरिटेज या सब्जेक्टसाठी टॉप 50 इम्पॉर्टंट MCQs फॉर मिड अँड फायनल सेमेस्टर एक्झामिनेशन. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्याचे नाव आहे BSc ॲग्री MPSC स्टडी अँड गाईड. तसेच त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करू शकता BSc ॲग्री स्टडी अँड गाईड. तुमचं जे कॉलेज आहे त्या प्रत्येक कॉलेजनुसार जो व्हॉट्सअपचा ग्रुप असेल त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. So we start first question. Crops grown without manure will not give yield was written by, and right answer is कृषी पर्शना. तर हे जे बुक आहे क्रॉप्स ग्रोन विदाउट मॅन्युअर विल नॉट गिव्ह यील्ड, हे जे बुक आहे ते लिहिलेलं आहे कृषी परशरा यांनी. नाव क्वेश्चन नंबर सेकंड. Paleolithic period was considered to be existing during, and right answer is before 10,000 BC. BC means before Christ. Now question number third. Values and traditional agricultural practices found in ancient India which are more relevant for present day system are known as, and right answer is heritage, agricultural heritage, option C. तर हे ॲग्रिकल्चरल हेरिटेजची डेफिनेशनसुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. नाव मित्रांनो, आपला जो कन्सेप्ट असतो प्रत्येक MCQ लेक्चरमध्ये किंवा थेअरी लेक्चरमध्ये आन्सर इन कमेंट बॉक्स. तर आपण जे क्वेश्चन विचारला होता SSAC 111 MCQ फॉर मिड अँड फायनल सेमेस्टर एक्झाम फॉर BSc ॲग्री पार्ट 1 टॉप 50 MCQ, हे जे आपलं लेक्चर व्हिडिओ झालं होतं त्यामध्ये आपण जो क्वेश्चन विचारला होता त्यामध्ये ज्या क्वेश्चनचे आन्सर देणारे राईट आन्सर्ड ब्रिलियंट स्टुडंट्स आहेत सानिका पाटील, सुमिच्छा सूर्यवंशी, शुभम जायस्वाल, चेतन कुमार आलोने, धोने सीताराम, वैष्णवी घोंगडे, मुन्ना काझी, स्फूर्ती माने, आरती बरकल, खुशी शिरसाट, पल्लवी जावीर, अश्विनी गाडगे, सौरभ उशीर, प्रणव कुलधरन, गणेश जाधव, या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. तुम्ही अशाच प्रकारची उत्तर देऊन ब्रिलियंट स्टुडंट्सच्या लिस्टमध्ये येऊ शकता. तर मित्रांनो, पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर फोर्थ. इन मौर्यन एम्पायर फार्मर्स वेअर एक्झम्प्टेड फ्रॉम वॉर्स बट had to pay percent tax to government, and right answer is 60%. मौर्य काळामध्ये जे शेतकरी असतात ते वॉर किंवा त्यांच्यामधील जे युद्ध असतील त्यापासून वंचित होते, परंतु त्यांना सरकारला टॅक्स द्यावा लागत होता आणि तोही 60%. क्वेश्चन नंबर फिफ्थ. फर्स्ट मेटल डिस्कवर्ड बाय मॅन वॉज डॅश डॅश, म्हणजे पहिलं मेटल कोणतं डिस्कवर केलं माणसाने, अँड राईट आन्सर इज कॉपर. ओके. नाव क्वेश्चन नंबर सिक्स्थ. सुपेरियर पीपल इन वेदिक हायरार्ची वेअर नोन ॲज, अँड राईट आन्सर इज वैष्णवा, दॅट इज ऑप्शन बी. नाव क्वेश्चन नंबर सेवन्थ. व्हॉट इज ITK, अँड राईट आन्सर इज इंडिजिनियस टेक्नॉलॉजिकल नॉलेज, दॅट इज ऑप्शन बी. ओके. तर पुढील क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन फॉर आन्सर इन कमेंट बॉक्ससाठी. क्वेश्चन नंबर 8. याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये आणि ब्रिलियंट स्टुडंट्सच्या यादीमध्ये नाव आणायचं आहे. तर आन्सर फॉर कमेंट बॉक्ससाठी क्वेश्चन असणार आहे लार्ज अँड हेवी प्लाव यूज्ड ड्युरिंग वेदिक पिरियड वॉज नोन ॲज, and options are सिरा, लांगला, हलका, फुसका. यामधील तुमचे जे राईट आन्सर असणार आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9.
द थ्रेशिंग ऑफ डिफरंट फील्ड्स शॅल बी इन क्लोज proximity was recommended by dash dash and right answer is option number B Kautilya. Now question number 10th, first largest dam about 160 km wide was built 2000 to 1500 years ago on the river dash dash. म्हणजे पहिला सर्वात मोठा डॅम की जो 160 किलोमीटर रुंद असेल आणि तो कोणत्या नदीवर बांधला हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचं राईट आन्सर आहे कावेरी, ऑप्शन डी. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपले बेस ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व PDF नोट्ससाठी आपला टेलिग्राम ग्रुप बेस ॲग्री MPSC स्टडी अँड गाईड याला जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुमच्या कॉलेजचे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो नेक्स्ट इज द क्वेश्चन नंबर 11th. विच सिटी ड्युरिंग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज रेफर्ड टू ॲज माउंड ऑफ डीड? अँड राईट आन्सर इज ऑप्शन नंबर बी मोहनजादारो. म्हणजे कोणती सिटी पूर्णपणे संपूर्ण नष्ट झाली होती? ती होती मोहनजादारो. अँड ऑप्शन B. Now question number 12th. Farmers in Vedic Varma hierarchy were grouped in which category? And right answer is Vaishya, option C. Now question number 13. Discovery of agriculture happened in dash dash. म्हणजेच शेतीची उत्पत्ती कुठे झाली किंवा शोध कुठे लागला? And right answer is option C वेस्टर्न आशिया, म्हणजे पश्चिम आशिया. ओके. नाव क्वेश्चन नंबर 14. वैदिक सिव्हिलायझेशन एक्झिस्टेड इन इंडिया ड्युरिंग डॅश डॅश टू डॅश डॅश. ओके. जे वैदिक काळ होता तो भारतामध्ये कोणत्या काळामध्ये होता हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर C 15,000 BC टू 600 BC. म्हणजे 15,000 इसवी सन पूर्व ते 600 इसवी सन पूर्व. म्हणजे इसवी सन पूर्वमध्ये कसं असतं पहा, जे आपले इसवी सन नंतर जे चढत्या क्रमाने साल असतात तसंच इसवी सन पूर्वमध्ये पहिल्यांदा जसं तुम्ही रेषा पाहिल्या असेल ना, 0च्या उजव्या साईडला 1 2 3 आणि इकडं मायनसमध्ये -1 -2 तसं त्याप्रमाणे जे तुम्ही सालगणना आहे ते तुम्ही शिकून घ्यायचे. ओके. नाव क्वेश्चन नंबर 15. इनहेरिटेड व्हॅल्यूज कॅरीड फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. अँड राईट आन्सर इज हेरिटेज. आणि हेरिटेजची ही डेफिनेशनसुद्धा असणार आहे. नाव क्वेश्चन नंबर 16. वेल्स वेअर इन यूज फॉर सप्लाय ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड इरिगेशन ड्युरिंग वैदिक पिरियड वेअर नोन ॲज डॅश डॅश. अँड राईट आन्सर असणार आहे ऑप्शन ए कुच्चा वेल्स. म्हणजे वैदिक काळामध्ये जे वेल्स वापरल्या गेल्या विहिरी त्यांना काय म्हणतात त्याचं ऑप्शन आहे कुचा वेल्स. नाव क्वेश्चन नंबर 17. मेसोलिथिक पिरियड वॉज कन्सिडर्ड टू बी एक्झिस्टिंग ड्युरिंग डॅश डॅश टू डॅश डॅश. ओके. मेसोलिथिक पिरियड कधी आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन ए 10,000 BC टू 7,500 BC. ऑप्शन ए. नाव क्वेश्चन नंबर 18th. फर्स्ट ग्रेन क्रॉप आयडेंटिफाईड इन हिस्टरी वेअर डॅश डॅश अँड डॅश डॅश. तर याचं आन्सर असणार आहे ऑप्शन ए व्हीट अँड बार्ली. नाव क्वेश्चन नंबर 19th. मेनी ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस आर सपोर्टेड बाय सायंटिफिक फाइंडिंग्स. स्टिल these have not been converted into technological recommendations to enable farmers to reduce their cost and make agriculture more sustainable are known as. and याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन सी इंडिजिनियस टेक्नॉलॉजिकल नॉलेज. हे त्याचं डेफिनेशनसुद्धा असणार आहे. नाव क्वेश्चन नंबर 20. पॉलिश्ड स्टोन इम्प्लिमेंट्स इन यूज ड्युरिंग मेसोलिथिक एज आर नोन ॲज. आणि याचे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी मायक्रोलिथ्स. ओके.
तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू नका. त्याशिवाय तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन होऊ शकता. तेथे सर्व प्रकारचे तुम्ही प्रश्न विचारू शकता, कोणत्याही शंका विचारू शकता. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो वी हॅव टू सी क्वेश्चन नंबर 21. ॲग्रिकल्चर इन इंडिया इज अ डॅश डॅश, आणि यापैकी आन्सरमध्ये ऑप्शनमधील तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. आणि याचं राईट आन्सर आहे वे ऑफ लाईफ अँड नॉट जस्ट ॲन ऑक्युपेशन. तर हा क्वेश्चन तुम्हाला कन्फ्यूज करणारा असू शकतो. त्याचा आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 22. व्हॅल्यूज अँड ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस ॲडॉप्टेड इन ॲन्शियंट इंडिया विच आर मोर रिलेवंट फॉर प्रेझेंट डे सिस्टीम आर नोन ॲज डॅश डॅश. अँड याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी, ॲग्रिकल्चरल हेरिटेज. आणि हीच त्याची डेफिनेशनसुद्धा आहे. नाव क्वेश्चन नंबर 23. वैदिक आर्यन्स वेअर यूज्ड टू विच डाएट. तर वैदिक आर्यन्स कोणमध्ये जे आर्य होते ते कोणतं अन्न खायचे हे सांगायचं आहे. आणि याचा राईट आन्सर असणार आहे बार्ली, ऑप्शन सी. नाव क्वेश्चन नंबर 24. वर्ड वैदिक कम फ्रॉम वेद विच मीन्स. म्हणजे वैदिक शब्दामधील वेद या शब्दाचा अर्थ काय आहे हे यामध्ये सांगायचं आहे. याचं राईट आन्सर असणार आहे नॉलेज, ऑप्शन नंबर बी. वेद मीन्स नॉलेज. नाव क्वेश्चन नंबर 25. फर्स्ट ॲनिमल डॉमेस्टिकेटेड वॉज डॅश डॅश. म्हणजे पहिलं पाळीव कोणता ॲनिमल असेल, पाळीव प्राणी कोणता. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, डॉग. नाव क्वेश्चन नंबर 26. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन एक्झिस्टिंग इन इंडिया ड्युरिंग डॅश डॅश. जी सिंधू संस्कृती होती ते भारतामध्ये कोणत्या सालामध्ये होती हे सांगायचं तुम्हाला. आणि याचं राईट आन्सर आहे 3300 BC टू 1900 BC, ऑप्शन डी. 3300 इसवी सन पूर्व ते 1900 इसवी सन पूर्व. नाव क्वेश्चन नंबर 27. डॅश डॅश पिरियड इन हिस्ट्री इज कन्सिडर्ड ॲज गोल्डन एज ऑफ इंडिया. म्हणजे भारताचा सुवर्ण काळ कोणत्या युगाला म्हणतात. याचं राईट आन्सर आहे गुप्त. म्हणजे काय झालं, जे गुप्त काळामध्ये काय होतं, जे शासक होते त्यांनी सोन्याची नाणी काढली होती आपल्या व्यवहारासाठी. आणि त्या गुप्त काळामध्ये त्यांच्या साम्राज्याची खूप भरभराट झाली. त्यामुळे त्यांच्या काळाला काय म्हणतात, गोल्डन एज, सुवर्ण युग. आणि याच्यावरतीच क्वेश्चन 2018मध्ये UPSCच्या मेन्सला विचारला होता की गुप्त काळाला गोल्डन एज का म्हणतात, इंग्लिशमध्ये विचारला होता. तर हे इम्पॉर्टंट आहे. ओके. नाव क्वेश्चन नंबर 28. प्लेझंट प्रोप्रायटरशिप इन फार्मिंग कम्युनिटी वॉज नोटिस्ड ड्युरिंग डॅश डॅश. अँड याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, बुद्धिस्ट पिरियड. ओके. नाव क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग रूरल बिलीव्ड इन कीपिंग फार्मर पुअर अँड डिस्ट्रॉयड ॲग्रिकल्चरल प्रॉस्पेरिटी इन इंडिया. म्हणजे कोणत्या रूरलनं आपल्या भारतामधील ॲग्रिकल्चर डिस्ट्रॉय केलं. आणि याचं राईट आन्सर आहे अल्लाउद्दीन खिलजी, ॲज यू नो. नाव क्वेश्चन नंबर 30. आयर्न बिकम प्रेफर्ड मेटल टू मेक टूल्स and implements even though bronze was invented earlier because it was dash dash. तर काय झालं पहा, जे तुमचं लोखंड असेल त्याला का प्रिफर करायला जावं लागलं, जरी ब्रांज हे त्याच्या आधी शोध लावलेला असलं तरीही. बिकॉज काय पहा, आणि याचे आन्सर असणार आहे चिपर, लायटर, स्ट्रॉंगर, ऑल ऑफ दिस. आणि याचा आन्सर असणार ऑल ऑफ दिस. बिकॉज आयर्न ब्रांजच्या पेक्षा, त्यामुळं ब्रांजपेक्षा आयर्नचा यूज करू लागला माणूस. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर बेस ॲग्री स्टडी अँड गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले PDF नोट्स हवे असतील तर बेस ॲग्री MPSC स्टडी अँड गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जॉईन करायला विसरू नका. आणि जे आपले व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्यामध्ये अपडेट मिळत असतात, त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 31. लँड ओनरशिप वॉज रिझर्वड टू किंग ड्युरिंग डॅश डॅश. आणि याचं राईट आन्सर असणार आहे मौर्यन एम्पायर, ऑप्शन बी. नंबर 32. द मोस्ट रिमार्केबल डिस्कवरी इन हरप्पा सिटी इज डॅश डॅश फॉर स्टोरेज. आणि याचं राईट आन्सर असणार आहे ग्रेनरी.
जे धान्य ते साठवून ठेवण्यासाठी असतं ते. नाव क्वेश्चन नंबर 33. फर्स्ट टाइम सिल्क वॉज सीन ॲट डॅश डॅश इन महाराष्ट्र. पहिल्यांदा रेशीम कोठे दिसून आली महाराष्ट्रामध्ये, आणि याचं राईट आन्सर आहे नेवासा, ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 34. ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ इन्क्रीजिंग सॉइल फर्टिलिटी वेअर डॅश डॅश, and right answer is option D, all of this. Crop rotation, sheep penning, use of FYM, that are the traditional methods. Question number 35. dash dash denotes continuous record of past events. म्हणजे जे मागचे जे पास्ट इव्हेंट्स आहेत त्याचं रेकॉर्ड ठेवणं याला काय म्हणतात, तर याचा आन्सर आहे हिस्टरी, म्हणजेच इतिहास. नाव क्वेश्चन नंबर 36. न्यूलिथिक एज इज कन्सिडर्ड इन पिरियड डॅश डॅश टू डॅश डॅश BC. न्यूलिथिक एज जे असेल ते कोणत्या सालामध्ये आहे किंवा कोणत्या युगामध्ये आहे हे सांगायचं, आणि याचं राईट आन्सर आहे 6500 ते 7500 BC, मीन्स ऑप्शन बी 6500 to 7500 BC बिफोर क्रिस्ट. नाव क्वेश्चन नंबर 37. हरप्पन पीपल नॉट ओनली ग्रीव कॉटन बट ऑल्सो नो दॅट डॅश डॅश, अँड राईट आन्सर इज गिनिंग, स्पिनिंग, विविंग अँड ऑल ऑफ दिस, अँड राईट आन्सर इज ऑल ऑफ दिस. हे सर्व जे होतं ते हरप्पामधील जे लोक होते त्यांना माहीत होतं. नाव क्वेश्चन नंबर 38. लाईट वेट प्लाव हॅविंग स्मूथ हँडल यूज्ड ड्युरिंग वेदिक पिरियड वॉज नोन ॲज डॅश डॅश. जर जे वेदिक काळामध्ये जो नांगर वापरण्यात येत होता त्याचं नाव काय आहे तुम्हाला सांगायचं आहे, आणि त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, लांगला. नाव क्वेश्चन नंबर 39. डॅश डॅश इज कन्सिडर्ड ॲज गॉड्स ॲनिमल बाय वेदिक आर्यन्स, अँड ऑप्शन्स आर डॉग, काव, बफेलो, कॅमल. तर वैदिक काळामध्ये जे देवाने गिफ्ट दिलेलं जे ॲनिमल आहे असं मानलं जात होतं ते म्हणजे काव, ऑप्शन बी, ते म्हणजे काव. ओके. नाव क्वेश्चन नंबर 40. द चार्लोलिथिक रेव्होल्युशन बिगन्स इन डॅश डॅश, अँड त्याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, मेसोपोटेमिया. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर BS ॲग्री स्टडी इन गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन होऊ शकता, तसेच व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लेट्स सी क्वेश्चन नंबर 41. जर्नी ऑफ द क्रॉप्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर बाय लँड ऑर वॉटर इज नोन ॲज. म्हणजे जे पिकं आहेत त्यांची जर्नी एका जमिनीवरून किंवा एका पाण्यातून दुसऱ्या पाण्याकडे याला काय म्हणतात ना, आणि याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, क्रॉप वॉयेज. ओके. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ क्रॉप्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ओके. नाव क्वेश्चन नंबर 42. शुगर कॅन क्रॉप सॅकरम ऑफ सिनेरम ओरिजिनेटेड इन डॅश डॅश. म्हणजे शुगर कॅनचं ओरिजिन काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, आणि याचं राईट आन्सर आहे इंडिया. नाव क्वेश्चन नंबर 43. ग्रेप्स अँड ऑलिव्ह क्रॉप ओरिजिनेटेड इन डॅश डॅश, अँड याचं राईट आन्सर असणार आहे नियर कॅप्सियन सी. जो कॅप्सियन सी आहे त्याच्या जवळपासचे जे देश असतील तिथे ग्रेप्स आणि ऑलिव्ह क्रॉप ओरिजिन झालेला आहे. नाव क्वेश्चन नंबर 44. टी इज कन्सिडर्ड टू बी ओरिजिनेटेड इन, आणि याचं राईट आन्सर असणार आहे इंडिया. नाव क्वेश्चन नंबर 45. पोटॅटो इज कन्सिडर्ड टू बी ओरिजिनेटेड इन डॅश डॅश. म्हणजे पोटॅटोचं ओरिजिन कोणत्या देशात आहे किंवा कुठे आहे हे सांगायचं आहे, आणि याचं राईट असणार आहे पेरू. पेरू हा एक देश आहे, खाण्याचा पदार्थ नाही. ओके. नाव क्वेश्चन नंबर 46. हू पॉप्युलराइज्ड कन्सेप्ट ऑफ सेंटर्स ऑफ ओरिजिन ऑफ क्रॉप्स, आणि याचं राईट आन्सर असणार आहे वॅव्हिलो, ऑप्शन नंबर डी. Now question number 47. As per concept of centers of origin of crops, world was first divided into dash dash centers. या कन्सेप्टनुसार आपले जे सर्व जे जग आहे ते किती सेंटर्समध्ये डिवाइड केलं होतं, तर याचा ऑप्शन नंबर आहे, याचा राईट आन्सर आहे 8, ऑप्शन नंबर बी. नाव क्वेश्चन नंबर 48. प्लांट विच हॅव बीन फाउंड अँड कल्टिवेटेड इन इंडिया ओनली आर कॉल्ड ॲज डॅश डॅश. म्हणजे जे प्लांट्स फक्त भारतामध्ये आढळून येतात आणि फक्त भारतामध्येच पेरले जातात त्यांना काय म्हणतात. ओके. आणि याचं राईट आन्सर आहे इंडिजिनियस, म्हणजे भारतीय.
Now question number 49th. Plants which have been found in countries other than India but now are cultivated in India are called as dash dash. म्हणजे जे प्लांट्स असतील ते भारताच्या बाहेर आढळून आले असतील पण आता भारतामध्ये सुद्धा ते पेरले जातात किंवा ते लावले जातात, त्यांना काय म्हणतात? तर यामधील ऑप्शन असणार आहे सी, इंट्रोड्यूस्ड, म्हणजे नवीन इंट्रोड्यूस केला असेल असं. ओके. नाव क्वेश्चन नंबर 50. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ इंडिजिनियस क्रॉप्स? त्यामधील कोणतं एक्झाम्पल आहे की इंडिजिनियस क्रॉपचं आहे? किवी, पायनॅपल, मँगो, ड्रॅगन फ्रूट. अँड राईट आन्सर इज मँगो. मँगो हे भारतीय आहे आणि भारताचं ओरिजिन आहे, आपल्या भारतातच ते लावलं जातं. तर मित्रांनो असे होते हे 50 MCQs फॉर AGH. हा होता पार्ट फर्स्ट. तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुपलाही तुम्ही जॉईन होऊ शकता, तसेच व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो आपल्या या चॅनलवर आपण सर्व BS ॲग्रीबद्दल सर्व लेक्चर्स आपण अपलोड करत असतो. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा वेगवेगळे ज्या CET असतील, त्याचप्रमाणे जे तुम्हाला महत्त्वाचे जे घटक आहेत ॲग्रीविषयी ते सर्व आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे जे तुमचे मिड आणि फायनल सेमिस्टरसाठी MCQ क्वेश्चन असतील हे सुद्धा आपण देत असतो. तर मित्रांनो हे जे असं चॅनल आहे की ज्यामध्ये हे सर्व BS ॲग्रीच्या रिलेटेड सर्व माहिती दिली जाते. तर तुम्ही तुमच्या जे ओळखीमधील असतील, तुमचे क्लासमेट्स असतील, तुमच्या नातेवाईकांमधील कोण BS ॲग्री फर्स्ट इयरला असेल किंवा कोणत्याही वर्षाला असतील तर त्यांना आपल्या ग्रुपबद्दल माहिती द्या, आपल्या या चॅनलबद्दल माहिती द्या आणि जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.